सर्वांना मानाचा जय शिवराय। खालापूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले आतकेरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी हे गाव आडोशी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन बोरजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला खडीकरण करण्याचे काम चालू आहे। त्यासाठी व गेली बरीच वर्षे मंदिर हे रानात असल्या कारणाने तिकडे कोणत्याही प्रकारची लाईटची सोय नसल्यामुळे नवरात्री उत्सवात जाण्यासाठी रस्ता व अंधार असल्यामुळे गेली कित्येक वर्षे गैरसोय होत होती। हाच प्रश्न लक्षात घेऊन नवनिर्वाचित सदस्या सौ मेघना अविनाश देशमुख यांनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला 4 पोल व सौर लाईटची सोय करून दिल्याबद्दल आडोशी ग्रामस्थांनी सौ मेघना अविनाश देशमुख यांचे विशेष आभार मानले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार। आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य नवनिर्वाचित सदस्य सौभाग्यवती मेघना अविनाश देशमुख यांच्या प्रयत्नाने त्यांच्या स्वखर्चाने गेली 78 ते 80 वर्ष असतील आमच्या बोरजाई माता मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता, तसेच तिथे लाईटची सुविधा नव्हती। या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करून आमच्या गावामध्ये प्रथम त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्त्याचा रेसगा खडीकरण करून त्याचं काम पूर्ण केलं। त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की महिलांना रात्रीचे अपरात्रीचे सकाळी पहाटे उठून जावं लागतं, तर त्या देवळामध्ये एकतर आमचं मंदिर गावापासून फार दूर असल्या कारणाने तर त्यांनी ती सोय ओळखून की बाबा इथं आपल्याला मंदिरासाठी जाण्यासाठी लाईटची व्यवस्था करण्यात येईल, परंतु शेवटी काही तांत्रिक अडचणीमुळे काही इतका निधी ग्रामपंचायत देऊ शकत नाही हे त्यांनी ओळखलं आणि शेवटी त्यांनी त्याच्या माध्यमातून त्याच्या खर्चाने गावाला रस्त्यासाठी 3 ते 4 ट्यूबलाईट त्यांनी आम्हाला बसून ही आमची गैरसोय त्यांनी दूर केलेली। खरोखरच अविनाश हा निवडणूक आल्यापासून आमच्या प्रत्येक गावाचा प्रोटोकॉल अशा पद्धतीने पाळतो की त्यांनी गावामध्ये वाढदिवस असू द्यात, गावातील इतर कुठल्या सार्वजनिक कामं असू द्यात, त्याचा हिरिरीने भाग असतो। मंदिराचा असो, आता मंदिराचा पाठपुरावासाठी त्यांनी अनेक वेळा ऑफिसमध्ये जाऊन प्रत्येक साहेबाकडे त्यांनी आपली तक्रार नोंदवलेली आहे। त्याला शेवटी एकट्याचं काम नाही, तर प्रत्येक गावाने यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला दिघादेवीचा रस्ता सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल। कारण जे गाव करील ते राव करणार नाही, म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण त्याला सहकार्य करून पाठिंबा देऊन त्याचा पाठपुरावा करून आपला तो देवीचं मंदिर सुद्धा यांच्या माध्यमातून करण्यात येईल। तेव्हा मी सर्व आपल्या नवनिर्वाचित सदस्यांना विनंती करतो, गावातील ग्रामस्थांना विनंती करतो की आपण बहुसंख्येने नवरात्र उत्सव झाल्यानंतर आपण त्याच्या पाठलागे जाऊन त्याचा पाठपुरावा करून आपलं ते मंदिर सुद्धा करून घेऊया। तर अशा पद्धतीचं आमच्या नवनिर्वाचित सदस्या सौभाग्यवती मेघना अविनाश देशमुख यांच्या सहकार्याने जे मोलाचं काम झालं त्यांचं मी ग्रामस्थाच्या वतीने मी आमच्या हनुमान ग्रामस्थ मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं जाहीर आभार मानतो। धन्यवाद।